आपली व्यथा तिथे मांडा जिथे आपल्याला समाधान मिळेल आणि आपला माथा तिथेच टेकवा जिथे आपल्याला स्वाभिमान मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही आनंदी असाल, सुखी असाल अशी आशा बाळगते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते. परमार्थ मार्ग स्वामी समर्थांचा मार्ग, ब्रह्मांड मार्ग स्वामी समर्थांचा मार्ग. आत्ताच्या कलियुगात बऱ्याच जणांना बऱ्याच प्रकारे विघ्न यायला लागले, बरेच प्रकारचे संकट यायला लागले. ह्याच्या आधी नव्हती का असा प्रश्न पडेल तुम्हाला. तर असे नाही, ह्याच्या आधी पण होते आपल्याला, परंतु आता खूप असतात. आता त्याला मार्ग निघत नाही. का निघत नाही तर कलियुग आहे. कलियुगात दुसरा मार्ग कुठला नाही. कलीला जर मारा द्यायचा असला तर परमार्थाची जोड पाहिजे. परमार्थाची म्हणजे कोणाची? दत्त महाराजांची, दत्त महाराजांच्या अवताराची, आपल्या ब्रह्मांड नायकाची. ब्रह्मांड नायकाची जिथे साथ असेल तिथे कुणालाही कशाची कमतरता पडणार नाही किंवा कुणालाही कुठे कसलीच जाणीव होणार नाही. प्रत्येकाच्या मार्गात दुःख येणार. प्रत्येकाला संसार आहे, संसार मार्गे आपल्याला दुःख येतच राहतं. म्हणून असं नाही की आपण ब्रह्मांडांच्या सहवासात आलो की आपण सदैव सुखी असतो. परमेश्वर साक्षात सुखी नाही तर तुम्ही आम्ही कोण असतोय. परंतु आपले जे येणारे भोग असतात ते गुरुमाऊली सद्गुरू स्वामी समर्थ आपल्या सेवेने, आपल्या भक्तीने, आपल्या शुद्ध मनाने, शुद्ध अंतकरणाने कमी करतात. कसे करतात, का करतात, कशासाठी करतात, हे सर्व तुमच्या मनातील प्रश्न असतात. त्याचे तुम्हाला आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये उत्तरे मिळून जातील. फक्त तुम्ही काय करा, संपूर्ण व्हिडिओ पहा. नाही लाईक केलं तरी चालेल, नाही कमेंट केली तरी चालेल, नाही सबस्क्राईब केलं तरी चालेल. फक्त माझी इच्छा आहे, स्वामी मार्ग करा, स्वामी सेवा करा, स्वामी सेवेकरी करा आणि आपला व्हिडिओ संपूर्ण पहा. तर बघा, तुमच्या मनातला प्रश्न, ना स्वामीच का बाहेर पाडतील, दुसरे का नाही? तर दुसरे विधाता आहेत, त्यांना परमिशन नसते. अस्त्रशस्त्राची गरज नाही आपल्याला. आत्ता कलियुगात फक्त आध्यात्मिकतेचीच गरज आहे. तेच अस्त्र आहे, तेच शस्त्र आहे. म्हणून ब्रह्मांड नायकाचा प्रचार करायचा, ब्रह्मांड नायकाची सेवा घरोघरी करायची, ब्रह्मांड नायकांना प्रत्येक घरात प्रस्थान करायचं, ब्रह्मांड नायकांचा उद्धार करायचा आणि ज्या घरात नास्तिक लोक आहेत त्यांना ब्रह्मांड नायक काय हे समजून द्यायचं, हे पटवून द्यायचं. हे आपलं महत्त्वाचं कार्य आहे, हे आपलं महत्त्वाची पुण्य आहे. आणि चित्रगुप्ता, यमाची 2 मुलं तुम्हाला माहीत आहेत का? श्रवण आणि सावनी. काही लोक श्रावणी म्हणतात, पण श्रावणी त्याचे नाव नाही, सावनी. हे 2 बहिणी भावंड आपल्यावर लक्ष ठेवून असतात. कुणाचे कृत्य काय आहे, कुणाचे कृत्य काय आहे. तर श्रावण असतो तो माणसांच्यावर, मुलांच्यावर लक्ष ठेवून असतो आणि सावनी असते ते महिलांच्यावर, मुलींच्यावर लक्ष ठेवून असते. केलेली पापाचा झोका त्यांच्याकडे असते आणि मग चित्रगुप्त आपल्या वहीत त्याचा लेखाजोखा लिहित असतो. हे तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही आहे, पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न का करते, कारण तुम्हाला मनातील तुमच्या प्रश्न शंका आहेत त्या कुठंतरी कमी करायच्या आहेत, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. म्हणून मी ह्या श्रवण आणि श्रावणचं उदाहरण देते. तर ही दोघं आपल्याकडे लक्ष ठेवून असतात. जर तुम्ही ब्रह्मांड नायकाच्या सेवेकडे गेला, शुद्ध मनाने गेला, शुद्ध अंतकरणाने गेला, तर तुमचा इथून मागचा केलेला पापाचा गडा ऑटोमॅटिक ते खोडून टाकतात. त्यांच्याकडे खूडलंबर असतो, तुमच्या भाषेतला तुमच्या मुलांच्याकडे असतो त्या प्रकारचा. त्या खूडलंबरनं ते पाप पूर्णपणे खोडून टाकतं आणि येणारा परमार्थ मार्गातील सत्यकर्म तिथं लिहिलेलं असतं. ह्याची नोंद तुम्ही प्रत्येकाने घ्या आणि आपल्या स्वामी मार्गात या, आध्यात्मिक मार्गात या. रोज नित्यसेवा करायला चालू करा, नित्यसेवेचे पठणचं करायला चालू करा. अनेक मार्ग आहेत सेवेत आपल्या, अनेक वाचकांची आपल्याला अध्याय आहे, अनेक ग्रंथ आहेत, अनेक प्रकारची छोटी छोटी पुस्तकं आहेत. छोटी आहेत पण महान कार्य आहेत. इतकी कार्य मोठे करून जातात की आपला लाईफ टाईमचा बँक बॅलन्सच पूर्ण करतात. तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करा, कुलदेवतेची सेवा होऊन जाते. तुम्ही मल्हार सप्तशतीचं पठण करा, कुलदेवताची सेवा होऊन जाते. तुम्ही जर एकादशीला भगवद्गीतेचे पारायण करा, आपल्या पितरांना सदोष मुक्त प्राप्त होतं, पितरांचा त्रास पूर्णपणे नष्ट होतो. तुम्ही पौर्णिमेला सत्यनारायण घरात चालू करा, अन्नधान्याची कमतरता जाणवणार नाही. तुम्ही अशा विविध प्रकारचे पठण चालू करा. भरपूर, प्रत्येकजण बिझी नसतो, प्रत्येकाला लाईफ टाईम थोडा तरी वेळ असतो स्वतःसाठी. त्यातला थोडा स्वामींच्या कार्यात दिलाच पाहिजे, द्यायलाच पाहिजे आणि द्यायलाच हवा. तोही शुद्ध मनाने,
शुद्ध अंतकरणाने, पवित्र मनाने. तर बघा, व्यंकटेश स्तोत्र, ललित सहस्त्रनाम यासारखे जर तुम्ही संध्याकाळी झोपताना पठण केले तर तुमच्या हातून जे काही चुका होतात त्या पूर्ण स्वामी माऊली पोटात घेतात. शुद्ध मनाने, शुद्ध अंतकरणाने ते जर तुम्ही अर्धा तास दिनं वाचला तर पूर्ण दिवसभरातून तुमच्या हातून चुकून जर थोडे पाप झाले असेल तर ते पूर्ण नष्ट होते आणि तुमचा पुढचा येणारा दिवस खूप छान चालू होतो. अनुभव घ्या, प्रचिती घ्या. अनुभवाचे बोल आहेत माझ्या बंधू भगिनीनो, सेवेकऱ्यानो. खरोखर तुम्हाला मनापासून तळमळीने सांगते, भरपूर लोकांना अनुभव भरपूर स्वरूपात यायला लागलेले आहेत, पण ते तुम्ही कळायला पाहिजे की हे स्वामींचेच अनुभव आहेत. असं नाही आहे की तुम्ही हे असं होणारच होतं असे नास्तिक लोक बोलतात, पण कळेल त्यांना की स्वामी कसे उद्धार करतात, स्वामी कसा मार्ग देतात, स्वामी कसे सेवेकऱ्यांचे दुःख जाणतात, स्वामी कसे सेवेकऱ्यांच्या पासून धावून येतात. प्रत्येकाला कळले असते. तर प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ह्यातून बरेच मिळाले असतील अशी मला आशा आहे. व्हिडिओ आपल्या इथं नाही थांबत, थोडा अजून बोलेल, थोडासा मोठा होईल, पण समजून घ्या हितगुज थोडे खूप महत्त्वाचे आहे आणि लाभदायक आहे. तर स्वामी मार्गात बाहेर जवळपासच्या केंद्रात अष्टमीला याग असते, सोमवारी रुद्र याग असते. तुम्ही बसण्याचा प्रयत्न केला आहे का? तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न केला आहे का? तर नाही ना. घरी देवपूजा करतोच की आपण, पण स्वार्थापोटी नका करू. काही गोष्टी असतात त्या केंद्रात जावा. कुठे केंद्रात तुम्हाला काही गोष्टींचा मदत करायचा प्रयत्न करा. केंद्रात जर सेवेकरी स्वतःहून मागत नाही, कारण परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितले कोणाजवळ हात पसरायचे नाहीत. देणाऱ्याचे फक्त हात असे झाले पाहिजे, तर आपण घेणारा असा घेत असतो. तो आम्ही घेत नसतो, आपले स्वामी घेत असतात. आपल्या स्वामींच्या कार्यात जर कुठे थोडीफार मदत लागली असली तर सरळ हाताने करा. नेहमी वारंवार मी सांगत असते, स्वामी कुणाचे ऋण ठेवत नाही, स्वामी कुणाला ऋणात ठेवत नाही. स्वामी जर 1 रुपया तुम्ही दिला असला तर 100 रुपये तुम्हाला ते व्याजासकट पूर्ण करतात. जर तुम्ही 100 रुपये दिले तर 1000 रुपये व्याजासकट पूर्ण करतात. शिवाय तुमचे कर्म फलदायी, फलश्रुती खूप छान प्रकारे स्वामी माऊली करत असतात. ह्याचा अनुभव तुम्हाला येत जाईल. पदोपदी तुम्ही सरळ हाताने मदत करा. आसपासच्या केंद्रात बघा. तुम्ही नुसते पैशाची जर मदत नाही केली तर तुमच्या हातून जर काही सेवा होत असल्या, कुठं ताईंना जर वेळ मिळत असला तर केंद्रात जाऊन थोड्या समय घासायच्या, थोडंफार केंद्रातली स्वच्छता करायची. दादांना थोडा वेळ असला तर केंद्रात बऱ्याच प्रकारचे पुरुषांचे काम असते. मोठमोठ्या वस्तू असतात, कुठे बोजा उचलात स्त्रियांना उचलता येत नाही, त्या जर व्यवस्थित लावल्या, केंद्र साफसफाई करायला लागले तर भरपूर तुमच्या घरातील घाण माऊली बाहेर काढून टाकतात. कशी काढतात, कशी फेकतात हे तुम्हाला जेव्हा तुम्ही केंद्र साफ कराल, केंद्रातली घाण काढाल तर तुम्हाला निश्चितच अनुभव येईल. बरेच प्रकारे अनुभव येतात, बरेच प्रकारे हे असते. फक्त सेवा शुद्ध मनाने केली पाहिजे. आज आपण सेवा करतोय, सकाळी आणि संध्याकाळी येऊन शेजाऱ्याला नाव ठेवतोय, तर कितपत या सेवेचे कार्य तुम्हाला मिळेल हे निश्चितच आहे. माणूस सर्वगुणी संपन्न नसतो, ना मी, ना तुम्ही, ना सेवेकरी. फक्त ब्रह्मांड नायक आणि आपले परमपूज्य सद्गुरू गुरुमाऊली ते साक्षात स्वामी समर्थ आहेत. जाणले मनीचे भाव समर्था. तुम्ही त्यांना फक्त त्या दृष्टीने बघा. मानवरूपी साक्षात सद्गुरू समर्थ महाराज आहेत ते आपले. तर या जन्मात त्यांनी आपल्यासाठी अवतार घेतलेला आहे, आपल्याला सोपा मार्ग करून दिलेला आहे. ग्रंथ खूप सोप्या भाषेत वाचता येईल, साध्या भाषेत सेवा कशा करता येईल, महिलांना काम करता करता कशा सेवा करता येईल ह्याचा त्यांनी सखोल अभ्यास करून आपल्याला त्या सेवा दिलेल्या आहेत. फक्त आपण तो वेळ काढत नाही आणि तो वेळ देत नाही. असं न करता माझ्या बंधू भगिनींनो, या सेवेला मार्गीला लागा. केंद्रात आपल्या आसपासच्या आरतीचा नैवेद्य घ्या. स्वामी महाराजांना जेवू घाला, दत्त महाराजांना जेवायला घाला. दत्त महाराजांना तुम्ही जर जेवायला घातलं तर तुमच्या घरात आयुष्यभराचं अन्नधान्याचं कमतरता पडणारच नाही, पण कायमस्वरूपी तुम्हाला पंचपक्वानाचा लाभ लागतो की नाही हे निश्चितच बघा. तुमच्या हातचे जेवण साक्षात ब्रह्मांड नायक जेवणार आहेत. तर तुम्ही आरतीचा नैवेद्य घ्यायचा पुढाकार करा. तुम्ही प्रत्येक कार्यात सहभागी व्हा. ताई माई कुठेही न लाजता आपल्या केंद्रात नजदीकच्या जाऊन तुम्ही एखादी सेवा पार पाडा, एखाद्या कार्यात भाग घ्या, एखाद्या समाजसेवेत भाग घ्या. जी सेवा समाजसेवा असते, जी सेवा घाण साफ करायची असते, जी सेवा साफसफाईची असते, त्या सेवा महाराजांना आवडतात आणि महाराजांचा सेवेकरी, प्रिय सेवेकरी म्हणून तोच असतो आणि महाराज मिठी त्यालाच मारतात. हे सर्वांना माहीत असले सारामृतमध्ये तर ठीकच आहे, नाही त्यांनी जाणून घ्या आणि आपल्या मार्गात श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ.